आजींना भेटलो आमच्या पालखीवर साईदर्शन पालखीवर. आम्हाला नाश्त्याला इडली चटणी. आम्ही आता निघालोय. आता आपला हॉल कुठं शहापूरला निघालोय. तर आता सकाळी चाय नाश्ता केलाय. या तुम्ही पण एकदम कडक आणि थंडी पण थोडीफार वाढली आहे. तर चला पालखी आता प्रस्थान होते शहापूरच्या हॉल्टला. निशाने गेले पुढं निघालेत. चला हे यांचा टांगा पलटी झाला असं तोंड झालं यांचं. पाणी प्यायला पालखी काय आता आम्हाला चालता आंबवलीचे साईड ही पालखीचे पोरं भेटले. खूप मस्त वाटलं त्यांचं. आता पण हॉल्ट आमच्या पण थोडा पुढे आमच्यासोबत आले. त्यांची पालखी अजून खूप पाठी आणि हे लोक पुढे. मेरे भाया का नाम आई माऊलीचा काय लाजते. छोटा चाय आपको भेटला. नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलोय. सगळे आराम करतायत. आम्हाला नाश्त्याला इडली चटणी ते सगळे खात आहेत. करून निघालोय. तर आम्हाला हे पालखी जाताना दिसते. नवीन वर्षाचा हा सूर्य खूप मस्त दिसतोय. तर थोडंसं ऊन आहे पण नवीन वर्षाची ही पहाट त्यांना आम्ही साईराम बोललो. आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. आणि हा नवीन वर्षात थोडंफार सपोर्ट करा आम्हाला. श्रद्धा साईवाले केस बघा त्यांची. पाणी वाटप चालू बघू शकता. एवढं कडाक्याचं ऊन आणि रात्री आणि सकाळचे 9:30 वाजता एवढं बेकार ऊन आहे ना. पूर्ण घामाघूम झालं आहे. म्हणजे आता विचार करा दुपारी 12 नंतर किती ऊन असू शकतं. आणि रस्ता थोडासा तापला आहे पण ओके ठीक आहे चालपर्यंत. आता अजून अर्धा तास चालायचं. अर्धा पाऊण तास 1-2 किलोमीटरच बाकी. बघू आता पुढं. बघा उन्हाचे किरण बघा तुम्ही. सूर्याची किरण बघा फक्त किती तापले. तर आमच्या पदयात्रेमध्ये हे दोघं जण भेटलेत मला. तर या उन्हामध्ये या दोघांचं मत आपण बघूया. तुमचं मत सांगा जरा. कसं वाटतंय तुम्हाला? ऊन थोडं डोक्यावरती जास्त आहे. तर चालायला थोडा त्रास होतोय. अजून हॉल थोडा लांब आहे. आता बघूया काय होतं. साईराम तुमचं मत? आता सध्या ऊन आहे एवढं तर आलं नाही आहे. खूप लांब हॉल्ट आहे. माहिती पडेल आता केवढं चालायचं आहे. वरून ऊन पण वाढत चाललं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हॉल गाठण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तरी मी तुम्हाला मगाशी बोललो 9:30 वाजलेत आणि एवढा
पुन्हा रस्ते पूर्ण तापलेत. काय काय पदयात्री बिना चपलीचे चालत आहेत. काय माहीत आता हॉल्ट किती लांब आहे. अजून मगाशी बोललो 2 तास, आत्ताशी आम्ही 1 तास झाला आहे आम्हाला चालून. आता सध्या पुढे थांबली आमची पालखी. तर बघू पुढे जाऊन किती अजून लांब आहे. मला गुरुद्वार भेटलंय. तर आम्ही आजींना भेटलो. आमच्या पालखीवर साई दर्शन पालखीमधनं काढतात. 70-75 आजीचं वय. किती वर्ष झालं? या वर्षी ते फर्स्ट टाइम आले. बघू शकता एवढे 70-75 वर्षाचे आजी आमच्यासोबत चालतात. खूप चांगलं वाटलं. हे आताची फौजेपर्यंत चालू नाही शकत. तर त्यांनी एवढं कडाक्याचं ऊन आहे वरती, तरी पण त्यांनी अजूनपर्यंत डोक्यावर काय रुमाल नाही घेतलं, काय नाही. आणि हे सगळे हे करतात म्हणजे बघू शकता त्या आजींचं एवढं चांगलं, म्हणजे अजून पण ते खूप काय करू शकतात. तर आम्ही आता हॉल्टला आलो. बघा हा इकडं आमचा हॉल्ट आहे, शहापूर. आम्ही आल्या आमचा पहिला संसार घ्यायला चाललो. सगळे आपापला संसार घ्यायला चाललो. हे मला तरी जाऊ जाईल. तर आम्ही आता हॉल्टला पोचलोय. सगळ्यांना आम्हाला इथं जागा भेटली. हे बघा सगळे, म्हणजे तुम्ही बोलू शकता एवढं उन्हातून तापून आलो आम्ही. एकेकांचे बघा सगळे मास्क लावून सगळे हे झालेत, पूर्ण अवतार बिघडून गेला आहे. तर आता आम्ही फ्रेश होणार, आंघोळी करणार, त्यानंतर जेवणार आणि झोपणार. आम्हाला इथं मस्त झोपायला खुर्च्या भेटल्यात. तर आम्ही आता इथं झोपतो. बघा हा इथं झोपला, सगळे तिकडं झोपले, आम्ही इथं झोपलोय. पालखी पण समोर आहे. तर आम्ही आता आंघोळीला चाललोय. बघा सगळे आपापले कपडे काढतायत. हा बायकोसोबत बोलते. तर आता आम्ही जेवायला आलोय. सगळं जेवायला बसलो. तर आजचं जेवण एवढं मस्त आहे ना, मस्त पुरी आणि आमरस आहे, नळ्या आणि भाजी आहे, 2 भाज्या आहेत आणि प्लस छास पण आहे. तर बघू शकता सगळे फुल परात भरून पुऱ्या बिऱ्या घेतल्या आहेत. सगळे 4-4, 5-5 तुम्हाला आता दाखवले. छासची पिशवी एखादी 4-4, 5-5 घेतले. छास बघा तुम्ही आणि आमरस. समोर आमच्या ग्रुप मंडळीने बघा छास आणि आमरस किती पिलाय. भरभरून पोट भरून पियायला. माऊली आज पण आला. काल आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आजच्या ब्लॉगला पण आज आम्ही दुपारी लावतोय. काल रात्री लावलं होतं. मस्त असं गार गार त्यांनी मेहंदी लावले थोडंसं, कारण की आज रात्रीचा हॉल्ट खूप लांब आहे. थोडंसं बरं वाटायला त्यांनी आज हे लावलं. हा 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 असंच बरं, असंच पूर्ण भेटू दे. एक इथं झोपणार, त्याला आम्ही बॉटली काय की सगळे झोपलेत आणि त्या साईडला भजन चालू आहे. सगळे झोपलेत. ऐका साई बाबा साई बाबा
आता निघाले कर्डीच्या रात्रीच्या स्पॉटसाठी. प्रवासी शाम का. आता सगळ्यांनी व्हाईट कपडे घातलेत. हे आपली कंपनी सगळ्यांनी व्हाईट कपडे घातलेत. हे बघा इतके ग्रेट भेट झाले. ओम श्री साई सरकार आणि वटवाडी साई दर्शन दोन पालखीची ग्रेट भेट. आता घाटात पालखी वरती घाट. संध्याकाळचा हा सनसेट. तर त्याला सनसेटला पण आम्ही साईराम बोलू. आता घाट चढतोय. दरवाजी आणि इकडे पण कलिंगड भेटतंय. पुरा ठेला लाले लाले बाय लाले. पुरा ठेला लाले. लाल लाल कलिंगड आम्ही खातोय. कलिंगड लाल आहे. पुरा ठेला लाल आहे. हे बघ डायरेक्ट भिडमवाडी. आम्ही सारे भाऊ हॉटेलमध्ये गेलो आम्ही. जरा वॉशरूम झाली. आता पुढं जरा थोडासा अर्धा तास पाठीमागे
पालखी आमची खूप पुढे गेली. आमच्यासोबत साई बंधू आहेत 2-3 जण आणि पालखी पण चालते आमची. तर आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलो. बाबांचं दर्शन घेतलं आम्ही. तर आम्ही निघालो आताचा पल्ला खूप लांब आहे. कमसे कम 12 किलोमीटर आहे. म्हणून जरा पालखी लवकर काढली. पालखी समोरच्या दर्ग्यामध्ये गेली. आता तिकडून त्या दर्ग्यातून दर्शन घेऊन सगळे इथं थांबले. तिथे का नेले दर्शन द्यायला? तर आम्ही दर्ग्यात आलो. तर आता दर्शन घेऊन बाहेर आले. आता परत आपल्या कळडीच्या प्रवासाला चालू. तर आम्ही हॉटेलला थांबलोय. तर सगळे अजून साई बंधू माझ्यासोबत चालत आहेत. आम्ही खूप पाठीमागे, अजून 2 तास पाठीमागे. पालखी खूप पुढे गेली आहे. तर जरा दर्ग्यात टाईम झाला आम्हाला, म्हणून जरा आता थोडा वेळ विश्रांती घेतली. आता आम्ही परत चालू झालो आहे. आलो तर आम्हाला अजून तिकडं झोपलेत अर्धे जण, ॲम्ब्युलन्सला थांबलेत. आता थोडंसं एकाच्या पायाला सूज आली. आता स्प्रे मारतोय. हे आमचे साई बंधू इकडं बसलेत. साईराम, एक आहे साईराम. आता थोडासा स्प्रे बी मारतोय, पाय सुजलाय म्हणून. त्याच्या पण पायाला काहीतरी लागलंय, फोड आलाय याच्या पायाला. देख लो, इन लोग को देख लो. इथं चालायचं ते इथं मस्त एक विश्रांती घेत आहेत पेट्रोल पंपावरती. तर आम्ही अजून 1 तास पाठीमागे. खूप आमची पालखी जस्ट आत्ताशी पोचली. आमच्यासोबत साईबंधू आहेत 2, अजून एक आहे पाठीमागे. अर्धी लोक खूप पाठीमागे बसली आहेत, आराम करतात, विश्रांती करत आहेत. आम्ही पुढं आता एक रनिंग पकडली आणि फटाफट फायनली 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्हाला आमचा हॉल्ट दिसला लांबून. एवढं बरं वाटलं की आता काय सांगू. पायाच्या पूर्ण तडा गेल्यात बंधूच्या. काय आता चला फायनली स्पॉटला पोचलो. एकदाच सगळे जेवतायत, अर्धे झोपलेत. आता गप जेवायचं आणि झोपायचं. आता आमची पोरं कुठे आहेत काय माहीत. जागा आमच्या बंधूंनी पकडून ठेवले. सगळे इकडे झोपलेत, पायाला तेल बिल लावत आहेत. आता फायनली जागा भेटली. आता जेवायचं आणि झोपायचं. की आमची इथं एवढी थांबली. लेडीज लोकांना सेपरेट रूम दिलाय. तर आम्ही डाळ भात नाही जेवण काय जाणार नाही म्हणून आम्ही भाजी घेतली. अजून खूप काय काय होतं पण आम्हाला नको. आता जेवायचं काम. साईमाई रात्र मित्रांनो. तर आता आम्ही झोपतोय. जेवून बिवून झालं. आता उद्या सकाळी 3:30 वाजता आता निघणार. तर सगळे झोपलेत. आता आम्ही पण झोपतो. बाय बाय. साईराम.